तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. एक्झामच्या दृष्टिकोनातून जे पण काही इम्पॉर्टंट असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि परीक्षेमध्ये कशाप्रकारे उत्तर लिहायचे ते पण मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला चांगले मार्क मिळतील, पैकीच्या पैकी मार्क मिळतील आणि भविष्यात देखील पैकीच्या पैकी मार्क मिळतील. त्या उद्देशाने तुम्हाला मी इथं सांगणार आहे की उत्तर कसे लिहायचे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया उत्पन्नाला. तर उत्पन्न म्हणजे काय, त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मी इथे जे पण कुठल्या पण कन्सेप्ट सांगणार आहेत ना, त्या कन्सेप्ट फक्त एक्झामसाठी गरजेच्या नसतील. तर एक्झाम सोडून कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा तुम्हाला पोलीस भरती असतील किंवा त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पण तुम्ही परीक्षा देत असणार, तर त्यासाठी हे काय आहेत, गरजेच्या आहेत. काय आहेत, गरजेच्या. आत्ताचा एक MPSCचा पेपर झाला होता, MPSC ग्रुप सीचा. ग्रुप सीचा पेपर झालेला. त्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये जो तुमचा FY, SY आणि TYचा जो इकॉनॉमिक्सचा सिलॅबस आहे, तर त्या इकॉनॉमिक्सच्या सिलॅबसमधून 8 पैकी जवळपास 7 प्रश्न हे तुमच्या सिलॅबसमधूनच होते, डायरेक्ट सिलॅबसमधून होते. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सिलॅबस जरी प्रॉपर केला ना, तरी तुमचं जवळपास 90% अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा पूर्ण होतो. तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कुठल्या पण कन्सेप्ट असतील ना, त्या कन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला मी ह्या कन्सेप्ट एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे. तर आपण उत्पन्न या कन्सेप्टला सुरुवात करूया. उत्पन्न म्हणजे काय, तर इथं असं दिलेलं आहे की उत्पन्न म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांना ठराविक कालावधीमध्ये विविध स्रोतांमधून मिळणारे एकूण रक्कम. म्हणजे कोणत्या 3 गोष्ट. जर उत्पन्न तुम्हाला आलं उत्पन्न लिहायला, तर उत्पन्न 3 जणांना मिळतं. कोणाकोणाला मिळतं, व्यक्तीला मिळतं, त्याचबरोबर कुटुंब, त्याचबरोबर एखादी संस्था. आता तुम्हाला व्यक्ती म्हणजे माहिती आहे, व्यक्ती म्हणजे कोण, एखादी व्यक्ती, आपण, माणूस, कुठली पण व्यक्ती. कुटुंब म्हणजे काय, तर कुटुंब म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त मेंबर राहतील, त्याला आपण काय सांगणार, कुटुंब. संस्था म्हणजे काय, जसं आपलं कॉलेज आहे, ही एक काय आहे, संस्था आहे. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला जाणार भविष्यात, ती काय झाली, संस्था झाली. किंवा एखादी बँक आहे, ही काय झाली, संस्था झाली. तर तुम्हाला हे समजलं ह्या 3 गोष्टी. तर ह्या 3 लोकांना काय होतं, कुठल्या ना कुठल्या स्रोतांद्वारे स्रोत राहतात. त्या स्रोतांमधून यांना काय मिळते, एक प्रकारची रक्कम मिळते. काय मिळते, रक्कम. तर जी रक्कम मिळते त्याला आपण काय सांगणार, उत्पन्न. तर आपण इथे काय बघितलं, उत्पन्न म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांना कुठल्या ना कुठल्या स्रोतांमधून मिळणारी रक्कम, त्याला आपण काय सांगणार, उत्पन्न. त्यानंतर हे लोक काय करतात, जे आपण 3 लोक बघितले, तर त्या उत्पन्नाच्या आधारे ते स्वतःच्या गरजा पूर्ण करतात. त्यानंतर ते खर्च करतात आणि उरलेले काही जे पैसे असतील ते काय करतात, बचत करतात. हे झालं उत्पन्नाबद्दल. त्याच्यानंतर आपण बघूया का उत्पन्नाचे प्रकार काय आहेत. जर प्रश्न मोठा असतो ना, तर मोठ्या प्रश्नाला तुम्हाला त्याची कन्सेप्ट पण लिहायला लागते, त्याचे प्रकार पण लिहायला लागतात. त्याचे आपण प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे नियमित उत्पन्न. नियमित उत्पन्न नावामध्येच आहे नियमित. नियमित म्हणजे काय, की दररोज नियमित 1 महिना असेल तर महिन्याला आपल्याला मिळणारे उत्पन्न, ते झालं नियमित. जे उत्पन्न ठराविक कालावधीत सातत्याने मिळते त्याला काय म्हणणार आपण, नियमित उत्पन्न. म्हणजेच काय, हा फेब्रुवारी महिना आहे, हा मार्च महिना आहे, हा एप्रिल महिना आहे. तर हे वर्षाचे 12 महिने. तर प्रत्येक महिन्याला जे उत्पन्न मिळत जाईल, जे आपण काम करणार, जर प्रत्येक महिन्याला मिळत असेल त्याला आपण काय सांगणार, नियमित उत्पन्न. त्याला काय सांगणार आपण, नियमित उत्पन्न. तर नियमित उत्पन्न आपल्याला कुठून कुठून मिळतं, तर त्याचं उदाहरण काय आहे, जे व्यक्ती नोकरी करतात, जे व्यक्ती सरकारी नोकरी करतात, ते काय सरकारी लोक असतात, ते काय असतात, 12 महिने पण काम करत असतात, म्हणून त्यांना आपण काय सांगतो, परमनंट असतात.
तर त्यांना काय, त्यांना ही असते ती नियमित उत्पन्न असते त्यांना. त्याच्यानंतर काय, निवृत्त झाल्यानंतर जेव्हा नोकरी संपते, नोकरी संपल्यानंतर निवृत्ती घेतात कामामधून, तेव्हा त्यांना काय मिळतं, पेन्शन मिळतं. हे पेन्शन पण कसं असतं, नियमित असतं. तर पहिला प्रकार कुठला होता, नियमित उत्पन्न. त्यानंतर आपण बघणार आहेत दुसरा प्रकार आहे अनियमित उत्पन्न. आता इथे पण नावामध्येच आहे अनियमित, म्हणजे काय, नियमित नसेल, कधी ना कधी, केव्हा ना केव्हा जेव्हा मिळत असेल. जसं आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे महिने बघितले, एका वर्षात 12 महिने असतात. तर हा फेब्रुवारी महिना बघितला, हा मे महिना बघितला, हा ऑगस्ट महिना बघितला. आता याच्यातले बाकीचे महिने कुठे गेले, तर ह्या बाकीच्या महिन्यांमध्ये काही मिळत नाही, आपण असं लक्षात ठेवूया. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये काय, एक सोमनाथ नावाचा मुलगा होता, त्या सोमनाथ नावाच्या मुलाला काय मिळालं, लॉटरी मिळाली. तर सोमनाथ नावाच्या मुलाला त्या महिन्यामध्ये लॉटरी मिळाली. लॉटरी मिळाल्यामुळे काय झालं, त्याला त्या महिन्यामध्ये काही ना काही बोनस मिळालं. तर त्याला त्या महिन्यामध्येच फक्त बोनस मिळालं. त्याच्यानंतर एका दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला काय मिळालं, बक्षीस मिळालं. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये काय मिळालं, एखादं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आणखीन बक्षीस मिळालं. तर त्याला हे असं प्रत्येक महिन्यामध्ये नाही मिळालं, काही महिन्यांमध्ये गॅप पडला. त्याच्यामुळे काय झालं, हे अनियमित. तर हा दुसरा प्रकार आहे काय, अनियमित उत्पन्न. तुम्हाला हे पण समजलं असेल अनियमित उत्पन्न म्हणजे काय. त्यानंतर बघणार आहे तिसरा प्रकार सक्रिय उत्पन्न. सक्रिय, आपण सांगतो ना एखादा व्यक्ती कामामध्ये खूप सक्रिय आहे. सक्रिय आहे म्हणजे काय, तो ॲक्टिव्ह आहे, तो दररोज काही ना काही करतो आहे, ॲक्टिव्ह आहे तो त्या कामामध्ये. त्याला काय आपण काय सांगणार, सक्रिय उत्पन्न. ज्या उत्पन्नासाठी प्रत्यक्ष श्रम किंवा काम करावे लागते, त्याला आपण काय सांगणार, सक्रिय उत्पन्न. तर सक्रिय उत्पन्न म्हणजे काय, प्रत्यक्ष काम, जिथे आपण प्रत्यक्ष काम करणार त्याला आपण सांगणार सक्रिय उत्पन्न. त्याचं उदाहरण आहे नोकरीतील वेतन, व्यवसायातून मिळणारा नफा आणि मजुरी. आपण मजुरी करतो, मजुरी केल्यानंतर काय आपल्याला मिळतं, एक प्रकारचं आपल्याला वेतन मिळतं. ते वेतन केव्हा मिळतं, जेव्हा आपण श्रम करणार. जेव्हा आपण काय करणार, श्रम करणार, तेव्हा आपल्याला हे वेतन मिळणार. त्याच्यानंतर चौथं आहे निष्क्रिय. हे त्याच्या उलट आहे, निष्क्रिय उत्पन्न. म्हणजे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम करावं लागत नाही, तरी देखील आपल्याला इथं उत्पन्न मिळत राहतं. आता मोस्टली हे कुठं होतं, जे श्रीमंत लोक असतात, ज्यांच्याकडे ऑलरेडी ज्यांनी कमवून ठेवलेलं असेल, अशा लोकांना हे निष्क्रिय उत्पन्न मिळत असतं. ज्या उत्पन्नासाठी रोज प्रत्यक्ष काम करावे लागत नाही, अशा उत्पन्नाला आपण काय सांगणार, निष्क्रिय उत्पन्न. त्याचं उदाहरण काय काय दिलेलं आहे, घर भाडं. एखादं घर आहे, त्या घरामध्ये आपण भाडेकरू ठेवलेले आहेत. तर तो भाडेकरू आपल्याला दर महिन्याला काय देतो, पैसे देतो. म्हणजेच काय, आपण त्या पैशासाठी काम करतो का, नाही, कुठल्याही प्रकारचं आपण श्रम करत नाही, आपल्याला डायरेक्टली त्याच्या बदल्यात काय मिळत असतात, पैसे मिळत असतात, कुठल्याही प्रकारचं काम न करता. ते झालं निष्क्रिय उत्पन्न. म्हणजेच काय, आपण एखाद्याला घर भाड्याने दिलेलं आहे किंवा दुकान भाड्याने दिलेलं आहे, किंवा बँकेमध्ये आपण काय करतो, पैसे ठेवतो. आता बँकेमध्ये आपण 1,00,000 रुपये ठेवले. 1,00,000 रुपये आपण एका वर्षासाठी बँकेमध्ये ठेवून दिले. तर बँक काय करते, त्याच्यावरती आपल्याला काही ना काही व्याज देते. आता बँकेने आपल्याला त्याच्यावरती व्याज दिला 1,000 रुपये. म्हणजे आपण ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम केलं का, व्याज म्हणजे काय, अतिरिक्त रक्कम दिली आपल्याला, अतिरिक्त रक्कम. त्याला आपण काय सांगणार, जे व्याज मिळतं आपल्याला. तर बँकेने आपल्याला 1,000 रुपये व्याज दिला, हे व्याज आहे कुठल्याही प्रकारचं काम न करता. हे पण काय झालं, एक प्रकारचं निष्क्रिय उत्पन्न. तर तुम्हाला इथं उत्पन्न म्हणजे काय समजलं असेल. आता पुढची कन्सेप्ट आपण बघणार आहेत. पुढची कन्सेप्ट आहे खर्च. खर्च म्हणजे नक्की काय असतं, तर खर्च म्हणजे उत्पन्न, जे आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे, त्यातून आपण काय करणार, आवश्यक आणि अनावश्यक वस्तू आणि सेवा, हे पण महत्त्वाचं आहे, सेवा
नुसत्या वस्तू नाही तर वस्तूंसोबत काय सेवा पण आपण विकत घेणार. जे आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे त्यातून आपण आवश्यक अधिक अनावश्यक काय वस्तू आणि सेवा काय करणार आपण खरेदी करणार. आपण कशासाठी खरेदी करणार तर आपल्या जीवन जगण्यासाठी. त्याला आपण काय सांगणार खर्च. तर खर्च आलं तर खर्च काय लिहिणार खर्च म्हणजे दोन गोष्टी आवश्यक आणि अनावश्यक. ह्या दोन गोष्टी आवश्यक आणि अनावश्यक काय करणार आपण त्यात वस्तू आणि सेवा ह्या दोन्ही पण आपण काय करणार खरेदी करणार. कशासाठी स्वतःच्या जीवन जगण्यासाठी. त्याला आपण काय सांगणार खर्च. आता यात दिलेलं आहे खर्चाचे प्रकार. तुम्हाला खर्च कन्सेप्ट समजली असेल. आणखीन समजली नसेल तर मी एक एक्झाम्पल देतो. सोमनाथचंच मी एक्झाम्पल देतो. तर एक सोमनाथ नावाचा व्यक्ती आहे. त्याला वर्षाला आपण 1000 रुपये धरूया त्याला उत्पन्न मिळतं. त्या उत्पन्नातून तो काही स्वतःचा गरजा भागवण्यासाठी खर्च करतो. त्यासाठी तो घरभाडं देत असेल, शाळेची फीस देत असेल, घरामध्ये लागणाऱ्या वस्तू विकत घेत असतील. हे काय झालं हे झालं खर्च. आता तुम्हाला खर्च समजलं असेल. त्यानंतर आपण बघणार आहेत खर्चाचे प्रकार. तर पहिला खर्चाचा प्रकार आहे नियत खर्च. नियत खर्च त्याला इंग्लिशमध्ये फिक्स एक्सपेन्स सांगतात. म्हणजे आपण ते खर्च करणार म्हणजे करणारच काही पण झालं तरी. आता एक्झाम्पल तुम्हाला मी याचं सांगतो नियत खर्च म्हणजे काय. आता तुम्ही कॉलेजला जर दररोज येतात. कॉलेजला दररोज येताना आपण काय करतो बसमधून येत असतो. जेव्हा पण आपण बसमधून येणार ना त्यावेळेस काय होणार आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायला लागणार तिकीट काढावं लागणार बसमध्ये. बसवाला आपल्याला विदाऊट तिकीटचं आणणार नाही. म्हणजे हे काय झालं आपला हा दररोजचा खर्च झाला. इथे आपल्याला खर्च करावेच लागेल. हे याला काय म्हणतो आपण नियत खर्च. हे आहे घरभाडं शाळा कर्जाचा हप्ता. उदाहरण बघितलं आपण त्याचं उदाहरण एक घरभाडं आलं. त्याच्यानं आपण शाळेमध्ये पैसे भरणार ते आपल्याला भरावंच लागतात. एखादा आपण कर्ज काढलं त्याचा आपला हप्ता भरावाच लागतो. हे झालं नियत खर्च. पुढचं आहे अनियत खर्च. म्हणजे काय हे जसं आपण बघितलं की आपल्याला प्रत्येक वेळेस खर्च करावा लागतो असं नाही. कधी कधीच करावा लागतो. तर त्यात काय आलं औषधोपचार घर दुरुस्ती सण वगैरे आलं तेव्हा. माणूस दररोज आजारी नाही पडत कधी ना कधीच आजारी पडतो. जेव्हा माणूस आजारी पडेल ना तेव्हाच तो काय करेल औषध वगैरे विकत घेईल. एखादा व्यक्ती आहे तो मेडिकलमध्ये दररोज जाणार नाही. जसं तो भाजीपाला घ्यायला दररोज जाईल ना तसं तो मेडिकलमध्ये दररोज जाणार नाही. त्याच्यामुळे जर एक्झाम्पल आलं भाजीपाला मार्केट तर हे काय आपल्याला हे नियत खर्च आहे. त्याच्यानंतर अनियत खर्चामध्ये काय येणार औषधोपचार. माणसाला भाजीपाला दररोज लागणार जेवणासाठी स्वतःच्या गरजेसाठी पण औषधं दररोज लागत नाही. ते झालं अनियत खर्च. त्याच्यानंतर तिसरा आहे टाईप तो आहे आवश्यक खर्च. आवश्यक खर्च म्हणजे आपल्याला पाहिजेच आहे काही पण झालं तरी पण आपल्याला आवश्यक खर्च पाहिजेच आहे. पहिला आहे अन्नधान्य दुसरा आहे वस्त्र तिसरं आहे शिक्षण चौथं आहे वीज आणि पाणी बिल. म्हणजे काही पण झालं तरी आपल्याला याच्यावरती खर्च करावा लागणार म्हणजे लागणारच. आपण अन्नधान्य जर विकत घेतलं नाही तर आपण जगू नाही शकत. त्याच्यामुळे आपल्याला अन्नधान्य विकत घ्यावंच लागेल. वस्त्र कपडे तर आपल्याला पाहिजेच ना. कपडे पण आपल्याला गरजेचे आहेत. शिक्षण पण गरजेचं आहे. शिक्षणावरती आपल्याला खर्च करावाच लागतो. आपण जी दररोज लाईट वापरतो जे पाणी वापरतो त्याच्यावरती पण आपल्याला खर्च करावा लागतो. आपण पण जर शहरामध्ये राहत असेल तर म्युन्सिपाल्टीला आपण पैसे भरतो. गावाकडे राहत असणार तर आपण त्याची पण घरपट्टी ग्रामपंचायतमध्ये भरत असतो. हे झालं आवश्यक खर्च. चौथा बघणार आहेत आपण अनावश्यक खर्च. अनावश्यक खर्च म्हणजे काय की आपण सारखा खर्च करत नाही आणि कधीतरी वाटलं तर आपण खर्च करतो.
जे खर्च टाळता येऊ शकतात आणि आवश्यक पण नसतात त्यांना आपण काय सांगणार, अनावश्यक खर्च. त्यात काय येतील, चैनीच्या वस्तू. चैनीच्या वस्तू म्हणजे काय, कार खरेदी करणं, बाईक खरेदी करणं, मोबाईल खरेदी करणं, हे काय झाल्या चैनीच्या वस्तू. ह्या वस्तू आपण दररोज खरेदी नाही करत, जेव्हा आपल्याला गरज असेल कधी ना कधी तेव्हाच आपण ह्या वस्तू घेत असतो. त्यात काय आहे, चैनीच्या वस्तू आल्या, महागडे मोबाईल आले, हे काय झालं, अनावश्यक खर्च. आता तुम्हाला इथे खर्च आणि उत्पन्न ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर एक्झामला लिहिताना डिटेलमध्ये आन्सर लिहायचं. डिटेलमध्ये आन्सर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतील आणि भविष्यात तुमची प्रॅक्टिस पण होईल. तुम्हाला यातूनच प्रश्न येतील, त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट तुम्ही प्रॉपरली ऐकून घ्या. ही एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, अशा मी आणखीन 2-3 कन्सेप्ट आहेत, ते मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रत्येक आहेत जे लेक्चर आहेत ते बघून घ्या आणि कन्सेप्ट समजून घ्या. इथे आपण ही पहिलीवाली कन्सेप्ट संपवतो आहे.